हा विषय काढला, माझ्या हातनं फोटो फाडला, अर्धा फोटो फाडला गेला. मी तिथनं त्या क्षणी माफी मागली, त्या क्षणी. अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर 12 तासात त्याच्यानंतर मी माफी मागितली त्या क्षणी. पण त्याच्यानंतर अख्ख्या दलित समाजाने हे स्पष्टपणाने सांगितलं की जितेंद्र आव्हाडांकडनं चूक झाली असेल पण ते असं करू शकत नाहीत. हा विचारसरणीचा भाग आहे, विचारसरणी समजते लोकांना. तुमची विचारसरणी काय आहे मनूची आणि आमची विचारसरणी काय आहे हे स्पष्ट. अध्यक्ष महोदय, या मनूबद्दल बोलताना मी एवढंच सांगतो की यांच्या मनातला जो वाद आहे, वर्ण वर्चस्ववादाचा वाद आहे, अध्यक्ष महोदय, त्याचे परिणाम काय होतात? अध्यक्ष महोदय, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची फॉरेनची स्कॉलरशिप माहितीसाठी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हुशारी ओळखून बहुसम समाजातले 2 महत्वाचे नेते त्यावेळेसचे शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांनी व्यक्तिगतरित्या आपल्या आंबेडकर साहेबांची भेट घेतली. त्यांच्या BITच्या चाळीत गेले, ते जिथे राहत होते BIT चाळीत तिथे गेले, 2 मजले चढून गेले शाहू महाराज. ओळखीचे नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा केली. सयाजीराव गायकवाडांनी माणसं पाठवली आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि कोलंबिया विद्यापीठात जाण्याची संपूर्ण आर्थिक ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे या दोघांनी उभी केली. हा सामाजिक उपक्रम महाराष्ट्रात चालावा म्हणून काही वर्षांपूर्वी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशी जाऊन शिकवण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात आली. त्याच्यात काही उदात्त हेतू होता. ज्या वर्गाला आम्ही शिक्षणापासून वंचित ठेवलं, ज्या वर्गाला आम्ही कुठल्याही मुख्य प्रवाहात येऊच दिलं नाही, त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राने निर्णय घेतला की आपण ह्यांना आरक्षण तर दिलंच पाहिजे, पण त्याचबरोबर आर्थिक ताकद पण दिली पाहिजे. पैशाशिवाय काय जमतं अध्यक्ष? एका विशिष्ट समाजाचा पगडा विक्षणावर असताना, बाकीचे सगळे वंचित राहिलेले असताना अध्यक्ष बोलतोय, हा निर्णय फार क्रांतिकारक होता. आज मी इथे बोलतोय, मी 2री पिढी शिकलेला, माझ्या आजोबाला वाचता पण नाही येत, लिहिता पण येत नव्हतं आणि सही करता येत नव्हतं. अशा परिस्थितीतनं जेव्हा हा समाज जात असतो, हा जो इव्होल्युशन आहे, हा जो रिव्होल्युशन आहे, त्याच्या मागे काहीतरी बौद्धिक भूमिका असते, काहीतरी विचार असतात. अध्यक्ष महोदय, 50% 75% मार्क नेले. 50 लाख देत होते, ते 30 लाखावर आणले. उपहारगृह आणि निवासी याची फी भरली जात होती, ती रद्द करण्यात आली. अध्यक्ष महोदय, पोराला विमानात बसवायचं, फॉरेनला पाठवायचं, ऑक्सफर्डमध्ये ऍडमिशन घ्यायची, पण ऑक्सफर्डची फीच 50 लाख रुपये. पैसे आणायचे कुठून? तुम्ही हॉस्टेलचे पैसे दिले नाही तर पोरांनी काय रस्त्यावर झोपायचं? याला काय म्हणायचं? अध्यक्ष महोदय, गेले 3 वर्ष OBC, BC, SC, ST या कुठल्याही विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाहीत. अध्यक्ष महोदय, आमचा हाच आक्षेप आहे की ज्यांना शिक्षणाची गरज आहे, या समाज व्यवस्थेमध्ये जे वंचित राहिलेत, जे शिक्षणापासून वंचित राहिलेत, ज्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून आरक्षण आलं, ते आरक्षण हळूहळू आपण काढून घेताय. अध्यक्ष महोदय, खाडे साहेब, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल आलं, आपल्या कोणाच्याही लक्षात आलं नाही. त्याच्यात ना रिझर्वेशन आहे, ना फी मध्ये सवलत आहे,
ना गव्हर्नमेंट फी साठी मदत करू शकते. अध्यक्ष महोदय, पॉवर्टी लाईनच्या खाली जगणारा समाज कुठला तर दोनच समाज आहेत, एक दलित आणि एक मुसलमान, आणि दोघांनाही कुठलीही सवलत देण्यास हे सरकार नकारार्थी भूमिका घेतं. अध्यक्ष महोदय, ते विद्यार्थी चालत आले, ते सगळे ओबीसी एससी एसटी सगळे विद्यार्थी चालत आले, त्यांची पीएचडीची फॉलोशिप बंद केली. फेलोशिप म्हणजे अत्यंत बुद्धिमान असे लोक जे पीएचडी करतायत त्यांना फेलोशिप दिली जाते, ते फेलोशिपचे पैसेही आपण द्यायला तयार नाही. म्हणजे बहुजनांना शिक्षणाच्या प्रक्रियेतनं बाहेरच काढून टाकायचा हा जणू काही निर्णयच सरकारने घेऊन ठेवलाय. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, सगळ्या योजना ठीक आहेत, सगळ्या योजना मान्य आहेत, पण आमच्या समाजाला तुम्ही शिक्षणापासून का वंचित ठेवतात? आमच्या पोरांनी बाळांनी शिकूच नाही असं तुम्हाला का वाटतंय? त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी का तुम्ही मागे पडताय? आमची पोरं शिकली मोठी झाली तर ह्या समाज व्यवस्थेला हातभार लागेल, ह्या महाराष्ट्राचा आणि या देशाचा विकास होईल, हे स्वप्न बघूनच आमची पोरं शिकायला लागली. नागव्या आई बापांचा इतिहास ऐकून ऐकून तरुण पोरं कंटाळली आहेत. ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला, ज्या पद्धतीने त्यांना पाणवठ्यापासून लांब ठेवण्यात आलं, ज्या पद्धतीने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखलं गेलं, अध्यक्ष महोदय, तेच परत येत आहे की काय दुःख आमच्या वाटेला, असं आम्हाला वाटायला लागलंय. अध्यक्ष महोदय, बाकी सगळं करा अध्यक्ष महोदय, पण आमच्या पोरांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणू नका, एवढी विनम्र विनंती मी या शासनाला करतोय. अध्यक्ष महोदय, आरटी गरिबांच्या पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावं म्हणून एक राईट टू एज्युकेशनला चांगला आपण सुरुवात केली होती, आणि चांगली त्याला म्हणजे पुढेही चाल चांगली मिळाली होती. गरीब पोरं शाळेत जात आहेत, गरिबांच्या घरातल्या पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण नाही मिळत. आता नवीन महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या शाळेत जाण्यात काय अर्थ आहे असं मला वाटत नाही, आणि त्यातनं आता ते काय एकत्रीकरण वगैरे करून पोरांनी 10-10 किलोमीटर चालून शाळेत जायचे, हे दिवस आता संपले. अध्यक्ष महोदय, म्हणजे ग्रामीण विभागातली पोरं काही वर्षांनी अशिक्षितच राहतील अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही आरटीआय का बंद केलं? गरिबांच्या मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळत होतं हे तुमच्या डोळ्याला बघवलं नाही? पैसा 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 पैसा, निवडणुकीच्या मध्ये सामोरे जाताना तुम्ही करोडो रुपयाची उधळण करतात. 95 करोड काय कोटी करोड काहीतरी करोडच चालत असतं आजकाल, त्या पुरवणारी या मागण्या आणतात. अध्यक्ष महोदय, त्यातल्या काही कोटी जर तुम्ही आरटीला दिलं असतं तर 4 गरीब घरातली पोरं शिकली असती ना. पण तुम्ही ते आरटीआयच नेमकं बंद करून टाकलं. कशी शिकणार गरीबाच्या घरातली पोरं? थोडा तर माणुसकीचा धर्म पाळा अध्यक्ष महोदय, थोडा तर धर्म पाळा. झोपडपट्टीतल्या पोरांनी शिकू नये, झोपडपट्टीतल्या पोरांना एक चांगलं आयुष्य जगता येऊ नये अशी तुमची भूमिका असेल तर तसं सांगा. अध्यक्ष महोदय, जात पडताळणी समिती, मला माहित नाही सामाजिक मंत्री कोण आहेत तुम्ही? सामाजिक अध्यक्ष महोदय, जात पडताळणी समिती, आता तुम्हाला समजा व्हीजेएनटीची जात समिती आहे, व्हीजेएनटीची जात समिती आहे, त्याच्यात तुम्ही कोणाला घ्याल? त्याच जातीतल्या लोकांना की ज्यांचा त्या जातीची भाषा समजते, त्या जातीची संस्कृती माहिती आहे, त्या जातीची चालीरीती माहिती आहे, ज्याच्यात तुम्ही सर्टिफिकेट देता, तुम्ही भलत्यांनाच टाकून ठेवता समिती. आता बंजारा समाजाची भाषा ही गोरमाटी आहे. जेव्हा एखादा माणूस
कास्ट सर्टिफिकेट मागायला जातो आणि तो गोरमाटी भाषेत बोलला तर या समोरच्यांना काय समजणार आहे? आणि ते करणार इश्यू सर्टिफिकेट बंजारा समाजाला, आणि मग त्याच्यातनं खेडेकर जन्माला येते. जेव्हा व्यवस्थेमध्ये राजकीय हस्तक्षेप येतो, जेव्हा व्यवस्थेमध्ये नको ते घुसतात, तेव्हा पूजा खेडेकर सारखी बाई जन्माला येते. अध्यक्ष महोदय, पूजा खेडेकरचं उदाहरण घेऊया, कारण का ती महाराष्ट्रातली आहे, तर ते UPSC बद्दल बोलण्याचं काही कारण नाही. पण अध्यक्ष महोदय, कुठे चालला आहे हा समाज? अंधत्वाचं सर्टिफिकेट खोटं, जातीचं सर्टिफिकेट खोटं, सगळं खोटं, आणि पुण्यामध्ये IAS ऑफिसर म्हणून येते. म्हणजे आजपर्यंत UPSC एक्झाम, म्हणजे ज्या राम प्रधानांनी ईशान्य भारतातले सगळे तोडगे काढले, सगळ्या राज्यांमधली अस्वस्थता थांबवली, ते राम प्रधान महाराष्ट्राचे होते, IAS ऑफिसर होते, कॅबिनेट सेक्रेटरी होते, सेंट्रलला कॅबिनेट सेक्रेटरी होते. जेवढे करार आहेत ईशान्य भारतातले, तेवढे सगळे करार राम प्रधानांनी केले होते. त्या राम प्रधानांच्या लाईनीत तुम्ही खेडेकरला आणून बसवलेत. तुम्ही नाही, याच्यात कोणाचा हा असा म्हणजे हात आहे ते आता सगळं उडू, त्याच्यावर माझी काय बोल. पण खाडे साहेब, महाराष्ट्राच्या परीक्षांची काय हालत आहे? 2-2 वर्ष परीक्षा होत नाहीयेत. आपल्या गावाकडची अनेक पोरं पुण्यामध्ये येऊन राहतात. MPSC हे त्यांचं स्वप्न असतं, ते स्वप्न पूर्णत्वाला जातच नाही. परीक्षा होत नाहीत, परीक्षा घेतल्या तर रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट लागले तर नोकऱ्यांचे दरवाजे उघडत नाहीत. काय करताय तुम्ही पोरांच्या आयुष्याचे हाल? त्यांच्या पक्षातलं घ्यावं लागेल ना. सगळ्या इन्स्टिट्यूशन्स विरुद्ध एक नाराजीचा स्वर तरुणांमध्ये तयार होतोय, आणि तो या भारताच्या किंवा महाराष्ट्राच्या हिताचा नाही. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना स्पर्धा परीक्षांमध्ये भ्रष्टाचार होणे ही जी विरोधाभास आहे, हा महाराष्ट्राच्या विकासाशी, महाराष्ट्राच्या एकंदर समाज रचनेला धोकादायक ठरणार आहे. याच्यावर तर गांभीर्याने विचार व्हायला हवा. MPSC चे पेपर फुटतात, धाडकन परीक्षा रद्द होते. गोगोले साहेब, एखाद्या गरीबाच्या घरात जन्मलेला पोर पुण्यात येऊन राहतो, 5,000 रुपये त्याचा बाप कसा तरी त्याला पुण्यात पाठवतो, त्याच्यावर त्याचं हॉस्टेल चालतं, त्याच्यावर त्याचं जेवण चालतं, त्याच्यावर त्याची लायब्ररी चालते, आणि शेवटी वर्षभरानंतर परीक्षा कॅन्सल झाली की तो पोरगा अक्षरशः डोळ्यात अश्रू आणतो, कारण का त्याला त्याचं वाईट वाटत नसतं. तर माझ्या आई बापाने केलेले कष्ट वाया गेले, आता मी काय करू, कोणाकडे बघू, या भावनेनं तो उदास होऊन जीवन जगायला लागतो. ही पोरींमधली वाढती उदासीनता ही महाराष्ट्राच्या हिताची नाही. गोगोले आपण पक्षाभिनिवेश बाजूला ठेवूया. तो पोरगा काय शिवसैनिक नाही आणि तो पोरगा काय राष्ट्रवादी पक्षातला नाही. पण कोरे साहेब, खरं सांगावं, कोरे साहेब, कोल्हापूरची पोरं किती MPSC ला बसतात ना. 2 एकर शेत, म्हणजे 2 एकर शेत असलेलाचा पोरगा ग्रॅज्युएट झाला की काय विचार करतो? आईबाबांच्या संसाराला हात लावायचा असेल तर स्पर्धा परीक्षा देऊया. आज लाखो विद्यार्थी पुण्यात राहतात, त्यांची आर्थिक अवस्था पुण्यात ठेवण्यासारखी आहे का? कधी आपण कोणीच हा विचार केला नाही की तिथे हॉस्टेल बांधूया, ट्युशन क्लासेस काढूया आणि या पोरांना अर्थसहाय्य देऊन मोठं करूया. आपण कोणीच विचार केला नाही. मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही, पण ह्या परिस्थितीचा विचार झाला पाहिजे. मागच्या 3 वर्षांपासून MPSC ची जेवढी आंदोलनं महाराष्ट्रात झाली, ही महाराष्ट्राला शोभणारी नाही. शिकलेली पोरं व्यवस्थेविरुद्ध येतात, ही कुठेतरी क्रांतीची पहिली नांदी असते. एखादी राज्य व्यवस्था असते जी ते आंदोलन चिरडून टाकते. त्याचं महत्वाचं उदाहरण टायनामेन स्क्वेअर मध्ये चायनामध्ये झालेलं आंदोलन. विद्यार्थी आंदोलनाला बाहेर आले आणि चायनीज जे होते सत्तेमध्ये, त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गोळ्या मारून टाकल्या. पण जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी आंदोलनाला बाहेर पडले, तेव्हा तेव्हा त्याचे सत्ता बदलून मोकळे झाले. हा या जगाचा
हे मी स्वतः नाही बोलत आहे. या जगातल्या कुठल्याही ज्याचं रेव्होल्युशन झालंय, पर्शियन रेव्होल्युशन, रशियन रेव्होल्युशन, फ्रान्सचं रेव्होल्युशन, तिथे कुठेही बघा तुम्हाला विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात दिसतो. सळसळतं रक्त असतं, अनुभव कमी असतो, पण लढण्याची जिद्द असते. ती लढण्याच्या जिद्दीला जर आपण व्यवस्थित रस्ता दिला नाही तर त्याचा स्फोट होतो. महाराष्ट्रात आता स्फोट होण्याची सोय तुम्ही करून ठेवली आहे. पेपर फुटीचे प्रकार नाही, यांच्या दृष्टीने नाही विषय, कारण काही त्या वरचे आहेत ना. पेपर फुटीमुळे नुकसान झालं, जिंचं नुकसान होणार आहे त्या विद्यार्थ्यांचा विचार करायला का नको? कोरे साहेब, एकदा तुम्हीच चर्चा करून घ्या. कारण का सांगली, सातारा, कोल्हापूर याच भागातली जास्त पोरं इथे येतात, मराठवाड्यातली पोरं. हे सगळ्यांचं केंद्रस्थान शिकण्याचं हे पुणे आहे, आणि म्हणून ते एकत्र येऊन लाखाचा मोर्चा काढतात आणि रस्ता बंद करून टाकतात. हा का माझ्या फायद्याचा प्रश्न नाही आहे, हा गरीब घरात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि त्याच्याबद्दल जर आपल्याला टिंगलटवाळी करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हेही दिसतंय. एवढं गांभीर्याने बोलत असताना ते गरीब आहेत म्हणून त्यांची टिंगलटिवाळी आपण करणार असाल तर हात जोडून तुम्हाला नमस्कारच केला पाहिजे. दुसरं काय करू शकतो आम्ही? अध्यक्ष महोदय, मी आता डिस्टर्ब होत नाही. तो जितेंद्रराव मेला, आता डिस्टर्ब होत नाही. काय फरक पडत नाही आता आपल्याला. अध्यक्ष महोदय, आपल्या जातीतली भांडणं, त्याच्यावर उपाय काय? वर्षानुवर्ष आपण हाच खेळ खेळणार आहोत. जे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मध्ये नाहीत, त्या कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स मध्ये नसलेल्या गोष्टी आपण इथे लावून देतो आणि सांगतो गुळ लावलाय, काय दिसत नाही. अध्यक्ष महोदय, हे गुळ लावण्याची कामं बंद करा. हे गुळ लावण्याची कामं बंद करा. आमचं साधं मागणं आहे. अध्यक्ष महोदय, आमचं साधं मागणं आहे. अध्यक्ष महोदय, आता त्यांना समजत नाही ना, ते आता काय सांगायचं, दुसऱ्याच्या संगतीत जाऊन मांडीवर बसलेत, त्यांना आता भलतेच जवळचे वाटायला लागलेत, त्याच्यामुळे शिरसाटांमध्ये परिणाम झालाय. अध्यक्ष महोदय, आमचा एकमेव मुद्दा आहे जातीनिहाय जनगणना. त्याला तुम्ही का घाबरता? झाली नाही, बिहारनी करून दाखवली ना. 85% समाज हा बहुजन आहे हे सांगण्याची हिम्मत बिहारनी दाखवली ना. ही जाती धर्मामधली भांडणं मिटवायची असतील तर अध्यक्ष महोदय, सरकारने जातीनिहाय जनगणनेचा विचार केलाच पाहिजे. आमचे नाना पटोले बाहेर गेलेत, ते अध्यक्ष असताना एकमताने निर्णय झालाय जातीय जनगणनेचा, तो अंमलात आणा. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, असं म्हटलं जातं. आमचं तेच म्हणणं आहे की ज्याची जितकी लोकसंख्या आहे त्यांना त्याला तितके अधिकार. भांडणच होणार नाही. ही भांडणं व्हावीत आपण म्हणून त्याच्यापासून लांब पळतो आहोत. ही अशीच पेटत राहावी म्हणजे गरीब होत जाईल आणि श्रीमंत होत जाईल. 85% मालमत्ता या देशातल्या 15% लोकांच्या हातात आहे. हे जे डिस्क्रिमिनेशन आहे, हा जो भेदभाव आहे, तो असाच वाढत गेला. शिरसाट साहेब, तुम्ही पण त्याच समाजातले आहात तर आपल्या समाजाचं काही खरं नाही. कारण का शिक्षणाच्या बाबतीत अजूनही सर्वात मागासलेला समाज कुठला आहे? तो दलित आहे. आणि त्यांच्याबद्दल जर आपल्याला आपलं रूर भरून येत नसेल तर शिरसाट साहेब, आपण आपल्या
धर्माशी, आपल्या समाजाशी, आपल्या जातीशी द्रोह करतात, हे लक्षात ठेवा. मी कुठनं बोलतोय हे महत्वाचं नाहीये इथे, मी काय बोलतोय हे लक्षात घ्या. समाज तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय, तोही तुमच्याकडनं अपेक्षा करत नाहीये की जितेंद्र आव्हाडांची टिंगल करत ते कसे उभे आहेत हे बघा. ते तुमच्याकडनं अपेक्षा करतायत जितेंद्र आव्हाड जे बोलतोय ते शिरसाट साहेब जे मुख्यमंत्र्यांचे खास आहेत त्यांच्या कानापर्यंत पोहोचवणार का, ही अपेक्षा करतायत. तेव्हा शिरसाट साहेब तुमचं हसणं, तुमचं मला टुमणे मारणं हे जे बाहेर जात आहे ते तुमच्या इमेजला काय आजकाल बघा, गमतीने घेऊ नका. एकदा इमेज खराब झाली की त्याच्यासाठी 200 कोटी रुपये खर्च करावे लागतात. मुळामध्ये